बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये धंगेकर आणि पुणे भाजपच्या वादामध्ये युतीचा अक्षरशः खेळखंडोबा झालाय। शेवटपर्यंत युतीचा संभ्रम कायम राहिलाय, तर धंगेकरांना विरोध असल्याने भाजपने त्यांच्या प्रभागात एकही जागा सोडली नाही। त्यामुळे धंगेकर हे युती तोडावी यासाठी आग्रही होते। धंगेकरांनी अजित पवार यांच्याकडे ही पत्नी आणि मुलासाठी देखील उमेदवारी मागितलेली होती, मात्र थेट देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोन करून धंगेकरांना उमेदवारी देऊ नका असं सांगितल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। धंगेकरांचा तोही प्लॅन आता फेल झाला, त्यामुळे आज धंगेकरांसह सकाळपासून शिवसेना शिंदे गटाने युती तुटल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात। 165 एबी फॉर्म वाटल्याचं देखील सांगण्यात आलंय, मात्र उदय सामंत आल्यावर त्यांनी युती कायम असल्याचं सांगितलंय। आता अर्ज माघारी घेण्यापर्यंत हे त्रांगण सुरूच राहणार आहे। कार्यकर्त्यांजवळ दिलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा हा विजय झालेला आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आणि जेणेकरून आमचे सगळे आता फॉर्म भरायला गेले। ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल, एबी फॉर्म दिले गेलेले आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, धंगेकर आणि पुणे भाजप हा वाद काही आता नवीन राहिलेला नाहीये, पण या वादामुळे युतीमध्ये शेवटपर्यंत संभ्रम निर्माण झालाय। नेमकं पुण्यामध्ये काय घडतंय? प्रियंका, गेले 3 ते 4 दिवस महायुतीच्या चर्चा, बैठका या सगळ्या होत होत्या। या दरम्यानच्या काळामध्ये सगळ्यात पहिली ठिणगी जी पडली ती गेले वर्षभर धंगेकर यांनी भाजपचे प्रमुख नेते जे आहेत चंद्रकांत पाटील किंवा मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये जे रान उठवलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण भाजप जी आहे, पुणे भाजप, ती धंगेकरांवरती प्रचंड संतापलेली होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती धंगेकरांचा जो प्रभाग आहे, जिथून त्यांना पत्नीला आणि मुलीला उमेदवारी हवी होती, तिथलं एकही सीट जे आहे ते भाजपनं द्यायला नकार दिला शिवसेनेला। आणि त्याच्यानंतर खरा हा वाद जो आहे तो सुरू झाला। ज्या क्षणी धंगेकरांना याची पूर्ण कल्पना आली की त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले, महायुतीची समन्वयाची जी बैठक होती, या समन्वयकांमध्ये सुद्धा धंगेकर यांना घ्यायचं नाही असं ठरलेलं होतं। आणि भाजप इतका आक्रमक राहिलं सातत्यानं धंगेकरांच्या विरोधामध्ये, भाजपनं युती होईल किंवा महायुतीच आहे एवढंच सांगत राहिले, तर दुसरीकडे धंगेकरांनी मात्र ही युती राहणार नाही किंवा ही युती कशी तुटेल यासाठीचे सगळे प्रयत्न केलेले होते। यापूर्वी ते अजित पवारांनाही भेटलेले होते। काल तर त्यांनी अजित पवारांकडे जाऊन त्यांच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी सुद्धा मागितलेली होती। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये पुणे भाजपसोबतच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवारांना फोन करून धंगेकरांच्या बाबतीमध्ये उमेदवारी देऊ नका अशा स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या। आणि या सगळ्यानंतर एक लक्षात आलं की केवळ शहर भाजपच नाही, तर राज्य पातळीवरती अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धंगेकरांच्या या सगळ्या एकूण ज्या मधल्या काळातल्या कारवाया होत्या भाजपच्या विरोधातल्या, त्या अत्यंत गांभीर्याने घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळेच शेवटपर्यंत भाजपकडून युती आहे हे सांगण्यात येते। तर आज सकाळपासून जेव्हा काल राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही। वैभव, आता नेमकं पुण्यात काय घडतंय, सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। थेट जाऊयात जालन्यामध्ये। जालन्यात भाजप आणि शिवसेनेची युती अखेर तुटली आहे। मागच्या काही दिवसांपासून युतीबाबत गुऱ्हाळ सुरू होता, तर आज या युतीबाबत खोतकरांसोबत शेवटची बैठक होती। दरम्यान या बैठकीनंतर दानवे आणि लोणीकर हे तडकाफडकी निघून गेल्यानं चर्चांना उधाण आलंय। साहजिक आहे, थोडीशी वडाताण होते। अजून अवधी आहे, अजून काही वेळ संपलेला नाही। आम्ही युतीच्या पक्षामधले सर्व लोक आहोत आणि जवळपास युती झालेली आहे। वर प्रस्ताव पाठवलेले आहे, वरची मान्यता आल्याशिवाय भारतीय जनता पक्ष पुढे जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे। माननीय शिंदे साहेबांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं रात्री माझं मध्यरात्री प्रदीर्घ बोलणं झालं। त्यांनी काही सूचना केल्या, शिंदे साहेबांनी काही सूचना केल्या, युतीमध्ये जावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। बघू, अजून 2 तास बाकी आहेत। 100% मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीच प्रस्ताव पाठवला।
मी आहे अकोल्यामधून. अकोला महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. त्यानुसार भाजप 66 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागा लढवण्याचं निश्चित झालंय. शिवसेना स्वतंत्र लढत असून काही प्रभागामध्ये भाजपशी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत आहेत. अकोल्यामध्ये आल्यानंतर 16च्या ऐवजी 11 आणि 10 वरच ते थांबले. सातत्याने 10-11 वर बोलणी सुरू होती, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी न दिलेल्या प्रतिसादामुळे अनेक आमचे कार्यकर्ते ह्या 4 दिवसामध्ये दुरावले आणि शेवटी सर्वांना लढायचे असते, तर आम्हाला खूप त्यामध्ये त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, असं एक विश्वास आपल्याला इथे समोर दिसतोय. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पण आपल्यासोबत आशीर्वाद आहे. तर अकोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजप सोबत आपण इथे युती करून, आघाडी करून तिथे लढतोय. 25 ची निवडणूक 2026 म्हणजे 15 जानेवारी 2026 मध्ये येतील ती निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहे. आणि 16 पैकी आमचे किती निघणार होते माहीत नाही, परंतु आता आम्ही जेवढे उमेदवार दिलेले आहेत त्यापेक्षा जास्तच उमेदवार आपले निवडून येणार, यामध्ये मला तीळमात्र शंका नाही. तर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली आहे. आता संपूर्ण 87 जागा शिवसेना शिंदे गट हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी माजी आमदार शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ हे उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप करतात. त्यासाठी इच्छुकांनी देखील AB फॉर्मसाठी मोठी गर्दी केली आहे.